पुण्यात पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय। गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे चाकण परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। संपूर्ण चाकण शहर पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। त्याची दृश्य चाकणमधली दृश्य सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरलंय। पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक नगरीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चाकण शहरामध्ये अक्षरशः ठिकठिकाणी तळ्याचं स्वरूप आलंय। आपण आता चाकण शहरातील सुंबेनगर एकता नगर परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय त्या परिसरामध्ये अक्षरशः ह्या जे पाणी आहे हे पाणीचा मोठा प्रवाह या बाजूने वळलाय। खरं तर हा रहिवासी एरिया आहे, मात्र या रहिवासी एरियाला जे आहे हे पूर्णपणे नदीचं स्वरूप आलंय। गेली रात्रीपासूनच या भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि मोठा प्रवाह जो आहे हा प्रवाह या भागातून वाहताना दिसतोय। त्यामुळे ह्या भागाला नदीचं स्वरूप आलंय आणि हे जे पाणी वाढलंय, हे जे पाणी साचलंय, हे पाणी या भागातील जी घरे आहेत त्या घरांमध्ये शिरल्यामुळे या भागातील रहिवाशांना रात्रभर जागावं लागलंय। आणि आपल्यासोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहे। काय सांगाल, खरं तर रात्रभर या ठिकाणी पाणी साचलंय आणि पाण्याला आता या ठिकाणी नदीचं स्वरूप आलंय। आम्ही सकाळी 4:30 वाजल्यापासून पाणी येत आहे। पाणी हे बकरी बाजार मार्केट यार्डच्या तिकडनं बकरी वार्ड आहे तिकडनं पाणी इकडे प्रवाह येत आहे आणि प्रवाह येण्याचं कारण म्हणजे हे पाणी जात नाहीये। पुढे जे अतिक्रम म्हणजे रोडला नॅशनल हायवे आहे नाशिक हायवे, तिथं अतिक्रम झाल्यामुळे पाणी हे जात नाही, इथं तुंबतंय। त्यामुळे आम्ही रहिवाशाला रात्रपासून आम्ही झोप नाही। लहान मुलं विचू काढा इथं खूप नाग वगैरे येतात, त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी। खरं आपण पाहिलं या ठिकाणी जे अतिक्रमण झालेत त्या अतिक्रमणामुळे खरं तर हे पाणी अडतंय असा आरोप या ठिकाणी नागरिकांनी केला। आपल्यासोबत अजून काही ग्रामस्थ आहे। काका, काय सांगा, खरं तर या ठिकाणी पाणी साचले, जनजीवन विस्कळीत झाले, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। हो, ही खरंच गोष्ट आहे की आम्ही रात्रीपासून इथं जागे आहोत। 4 वाजल्यापासून पहाटे जागे आहोत की पाणी घराघराने पाणी घुसलंय, आमचं जनजीवन पुढे विस्कळीत झालंय। हा जो मार्ग आहे याला पुणे नाशिक महामार्गाच्या जवळ जी अतिक्रमण झालेत त्या अतिक्रमणांमुळे या भागामध्ये पाणी साचतंय असा आरोप या भागातील ग्रामस्थांनी केलाय। ही अतिक्रमण प्रशासनाने काढावीत आणि या भागातील ही जी समस्या आहे ही कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी या ठिकाणी या भागातील रहिवाशांनी केलेली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे।